ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आज काय गुरु नानक जयंती. बघा आपल्या हा जो समाज आहे, नावी समाज, शीख समाज, मुस्लिम समाज, माळी समाज, प्रत्येक समाजामध्ये जे सद्विचार देणारे असे गुरु होऊन गेले आणि त्यांनी काय केलं, समाजाला एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर आज काय आहे, गुरु नानक शीख समाजामध्ये गुरु नानक यांनी समाजाला काही मार्गदर्शन दिलं आणि त्यांचे काही तत्व आहेत. आज शीख समाज ते मनोभावे पाळतात. बघा आज समाजामध्ये जर उत्साही असेल ना आणि निरोगी कष्ट करणारा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा शीख समाज आहे. यांचे मिलिटरी आहे, शेतीत आहे. पंजाबचा गहू एक नंबर आहे. पंजाबचे शेतकरी आपल्यापेक्षा जास्त गहू काढतात, कष्ट करतात आणि आरोग्य शरीराला धिप्पाड आहेत, आरोग्याची काळजी घेतात. आणि त्यांचं काय असतं, केस, कंगवा, कट्यार, काय धर्माला एकनिष्ठ. काही झालं तरी ते धर्मापासून बाजूला जाती नाही. आणि आपण आहे ना, आपला हिंदू आहे ना, काय नाही, इकडं धाव तिकडं धाव, अनेक धर्म अनेक पंथ. आणि गीतेत सांगितलेलं आहे, परधर्म भयावह. तुझ्या धर्मात जन्माला आला, तुझा जो व्यवसाय असेल ना तोच कर आणि दुसऱ्या धर्माचं अनुकरण करू नको, असं शिकवलेले गीतिके. आपण गीता बघत नाही, गाढवा पुढं वाचली की तंटाचा गोंधळ बरा होता. आपण आपल्या कोणताही धर्म, ज्याचा धर्म आहे ना, ज्याचे त्याचा देश, ज्याचे त्याचे आईबापो आणि ज्याचं त्याचं गाव आणि ज्याचा त्याचा धर्म ज्याच त्याला प्यारा असतो. तसा हा नानक आहे. नानक खूप त्यांनी त्यांच्या समाजाला ज्ञान दिलेलं आहे आणि ते लोक आज आहे ना, नानकाचं जे विचार आहे ते विचार आज घेऊ राहिलेत आणि जिद्दीनं जगतात. तसं आपण सुद्धा आपले जे संत आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम, ही जी गीता, भागवत, ही ज्या विचार आहे ना, आपण त्याच्यापासून दुरावलो काय. आणि आज आपण जे दुःख बघतो, दुःखात त्याला कारण काय, आपल्यापासून ते गेले. मी सांगितले आज जगामध्ये काय सुख वस्तूच नाही, दुःखच आहे. आणि मग गीतेनं काय सांगितले, प्रसादे सर्व दुःखांना हानी रसोप जायते. अरे दुःख आलं ना, दुःखाला प्रसाद आहे, सुखाला प्रसाद आहे. एखाद्याने शिव्या दिल्या, एखाद्याने मान केला तर मानाची अपेक्षा करू नका, सुखाची करू नका, दुःखाची करू नका. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि सुख कुठे, सुख आपल्यापाशी काय. तर आपल्या देशाची सेवा करा, आईबापाची सेवा करा, प्राणीमात्राला दया करा आणि स्वतःही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. ही शिकवण प्रत्येक धर्मामध्ये, कोणताही धर्म असो, ध्येय धारती धर्म, कोणत्या धर्माची शिकवण जी आहे ना ती चांगलीच आहे. कोणत्या धर्मामध्ये, कोणता धर्म जो आहे ना, धर्म हा वाईट शिकवितच नाही. पण त्याच्यात आपण काय केले, आपण कलह, भांडणे, झगडे करतो आणि नको ते करत बसतो. तर प्रत्येक धर्माची शिकवण आहे ती चांगलीच आहे. चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं जगा आणि एकमेकावर प्रेम करा. प्रेम, ज्ञान द्या, ज्ञान घ्या, प्रेम करा. ही शिकवण आपली गुरु नानकाने केलेली आहे आणि आज त्याचे आपण स्मरण करू आणि आपण त्यांचं अनुकरण घेऊन चांगले विचार घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे बघा, कृपा करून क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.